नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अनवट वाट या यूट्यूब चॅनलवर, ज्याला आपण पूर्वी ऑफबीट म्हणायचो, त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण नेहमीच वेगळे विषय घेऊन येत असतो, म्हणूनच त्याला आपण ऑफबीट असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये कुठलाही राजकारणाचा विषय नसतो, क्रीडा हा विषय नसतो, याच्यामध्ये कुठलाही फॅशनचा विषय नसतो, याच्यामध्ये कुठलाही पाकक्रियेचा विषय नसतो, याच्यामध्ये कुठलाही सौंदर्य प्रसाधन हेअरस्टाईल याचा विषय नसतो, याच्यामध्ये कुठेही दुचाकी चारचाकी गाड्या बाईक यांचा विषय नसतो, याच्यामध्ये कुठं चांगला कपड्यांचा सेल लागला आहे, बुटांचा सेल लागला आहे असा विषय नसतो, याच्यामध्ये कुठलाही वैद्यकीय मेडिकल क्षेत्राचा विषय नसतो, किंवा याच्यामध्ये कुठलेही सेक्सशी रिलेटेड विषय नसतात. याच्यामध्ये निखळ असे वेगळ्या वाटेवरील विषय असतात की जे ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर दर्शकांना, प्रेक्षकांना किंवा ऐकणाऱ्याला नक्कीच असं वाटेल, अरे हे तर मला माहितीच नव्हतं, हे माझ्या वाचनात नाही आलं, किंवा वाचलं तरी हे बाकीचे पैलू मला माहिती नव्हते. म्हणून आपण ह्याला अनवट वाट, कारण आपण चालतानाच किंवा आपण हा चॅनल तयार करतानाच मनाशी एक पक्का निर्धार केला होता की आपल्याला वेगळ्या वाटेने जायचं आहे. तर आज वेगळ्या वाटेवर जात असताना कुठला विषय आणला आहे, तर विषय असा आहे की आपला जन्म झाला, आपला जन्म आपल्या हातात नव्हता. आपली इच्छा असो वा नसो, आपण जन्मास आलो, आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, बरोबर आहे. आता जन्माला येणं आपल्या हातात नव्हतं, तथापि माणसाचे मृत्यू विविध कारणाने घडतात. काही वयोमानानुसार वार्धक्यामुळे मृत्यू होतो, काही लोक आजारपणामुळे मृत्युमुखी पडतात, कुणाला काही कसला आजार झाला असेल, व्याधी झाली असेल, शारीरिक काही, आता हृदयरोगामुळे लोक मृत्युमुखी पडतात, अटॅक आला किंवा काय झालं, काही लोकांचे अपघात होतात, रस्त्यावरील अपघात असतील, काही लोकांचे हत्या होते, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. असे मृत्यूचे विविध कारणं आहेत की ज्या क्षणी माणसाची हृदय चालण्याची गती थांबते, त्या क्षणी माणसाचा मृत्यू होतो. आता हे झालं विविध कारणामुळे येणारे मृत्यू किंवा वयोमानानुसार येणारे नैसर्गिक मृत्यू, इतर कारणामुळे येणारे मृत्यू. आता जे लोक मृत्यूशय्येवर आहेत पण मृत्यू आलेला नाही आणि त्यांना जीवन जगायची इच्छाही राहिलेली नाही, बरोबर आहे का नाही, ते केवळ त्यांचे श्वास चालू आहे, हृदयाचे ठोके चालू आहेत म्हणून जिवंत आहेत, तथापि त्यांचं शरीर निश्चल आहे, ते उठून बसून कुठलंही कामधाम करू शकत नाही. त्यांना चमच्याने भरवलं जातं किंवा पेय पदार्थ आहेत, लिक्विड आहेत, ज्यूस असेल, वरण भात असेल किंवा पेज असेल, ती त्यांना पाजली जाते आणि त्या पद्धतीने ते जीवन जगतात बेडवर. असे लोक आहेत की अत्यवस्थ रुग्ण आहेत किंवा ह्या स्टेजला गेलेले रुग्ण आहेत की ज्यांचा आजार बरा होणार नाही आहे किंवा त्यांना आता जगण्यात रस राहिलेला नाही आहे. असे लोक आम्हाला मरण द्या अशी मागणी करतात, ज्याला आपण इच्छा मरण म्हणतो. अशी मागणी फार पूर्वीपासून आपल्या देशात होत आलेली आहे. त्याबाबत न्यायालयापर्यंत हा विषय गेलेला आहे, सरकारपर्यंत गेलेला आहे, परंतु ह्याच्यावर कुठलीही भूमिका न्यायालयाने, सरकारने घेतली नव्हती की तुम्हाला मरण देण्याचा अधिकार आम्हाला नाही, देवाने तुम्हाला जन्म दिला, देव किंवा नीती असेल किंवा ज्याला तुम्ही शक्ती म्हणता, त्याने तुम्हाला जन्म दिला, तो जन्म दिल्यानंतर तुमच्या जगण्याचा अधिकार हिसकावून घेण्याचा आम्हाला अधिकार नाही, जरी तुमची तशी मागणी असली तरी आणि जरी तुम्ही दुर्धर आजाराने ग्रस्त असला तरी. अशा पद्धतीचं मानवतेला धरून असलेलं धोरण आजपर्यंत आपल्या आजूबाजूला राबवलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तथापि आता सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे, ज्याला लिव्हिंग विल असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की अत्यवस्थ रुग्णांच्या परिस्थितीमध्ये औषधोपचार अथवा जीवन सहाय्य उपकरणाने सुधारणा होण्याची शक्यता नसेल तर अशा रुग्णांना सन्मानाने मृत होण्याचा हक्क मिळणार आहे. म्हणजे अत्यवस्थ सिरियस असे जे रुग्ण आहेत की ज्यांच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे शारीरिक किंवा आरोग्याच्या परिस्थितीमध्ये औषधोपचाराने काही फरक पडणार नाही किंवा त्यांना जीवन सहाय्य अशी जी उपकरणं गरजेची आहेत ती जरी दिली तरी त्यांच्या परिस्थितीमध्ये, तब्येतीमध्ये फरक पडणार नाही, तेव्हा त्यांच्या इच्छेने त्यांना हे इच्छामरण देण्याचं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत आणि कार्यपद्धती आता शासनामार्फत रुजू होत आहे किंवा जारी करण्यात आलेली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे अवर सचिव
MG जोगदंड यांनी याबाबतचे आदेश काढलेले आहेत. आणि एखाद्या अत्यवस्थ रुग्णाने जर असा अर्ज केला तर त्याच्या अर्जावर 48 तासात कार्यवाही करण्याचं बंधन शासनामार्फत म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले त्या पद्धतीने निश्चित करण्यात आलेले आहे. आणि त्या 48 तासात निर्णय घेण्यासाठी 2 समित्या स्थापन करण्याच्या सूचना आहेत. आणि त्याच्यामध्ये शासनाचं जे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे तेथील त्या स्तरावर प्राथमिक वैद्यकीय समिती आणि द्वितीय वैद्यकीय समिती म्हणजे कार्यपद्धती समिती आणि अंमलबजावणी समिती अशा 2 समित्या स्थापन करायच्या आहेत. प्राथमिक वैद्यकीय समितीमध्ये म्हणजे कार्यपद्धती समितीमध्ये त्या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हे अध्यक्ष असणार आहेत. आणि त्याच विषयातले 2 तज्ज्ञ डॉक्टर त्या समितीचे सदस्य असणार आहेत. ते कार्यपद्धती निश्चित करणार आहेत की यांना कशा पद्धतीने मृत्यू देण्याबाबत विचार करता येईल आणि त्याच्याबद्दलही गाईडलाईन्स ज्याला मार्गदर्शक तत्व म्हणतात ती सुद्धा प्राप्त होतीलच. आणि द्वितीय जी वैद्यकीय समिती आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व त्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल सुपरिटेंडंट आणि तसेच 5 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले संबंधित विषयातले तज्ज्ञ म्हणजे चिकित्सालयीन विषयातील 2 तज्ज्ञ डॉक्टर त्या समितीमध्ये द्वितीय समिती जी आहे जी इच्छामरण देण्याची कार्यवाही करणारे अंमलबजावणी करणारे त्या समितीने हा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे द्विस्तरीय पद्धतीने केलेल्या छाननीनंतर त्या रुग्णाला इच्छामरण देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. आता डॉक्टर कशा पद्धतीने त्यांना इच्छामरण देणार आहेत म्हणजे त्यांना काही इंजेक्शन द्यायचं किंवा त्यांना काही गोळी द्यायची की जेणेकरून त्यांना शांतपणे मृत्यूला सामोरं जाता यावं, त्यांना त्या अत्यवस्थपणाच्या अवस्थेतील वेदनांपासून मुक्ती मिळेल, त्या एकलकोंडेपणातून मुक्ती मिळेल, त्या एकटे पडल्याच्या भावनातून मुक्ती मिळेल, त्या आजाराने ग्रस्त झाल्यामुळे जो त्यांचा मानसिक कोंडमारा झाला आहे त्याच्यातून मुक्ती मिळेल, जगण्याची इच्छा राहिलेली नाही त्यामुळे त्यांना मुक्ती मिळेल, जगण्याचे सर्व मार्ग बंद झालेत, आशा कुठलीही नाही आणि निराशाही नाही आणि आता चांगल्या पद्धतीने मृत्यूला सामोरं जायचं हे सत्य त्यांनी स्वीकारल्यामुळे त्यांना इच्छामरण त्या ठिकाणी वैद्यकीय पद्धतीने शासनाने विहित केलेल्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने विहित केलेल्या पद्धतीने अधिकृतरित्या प्रदान करण्याची ही